अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। मैं मनमाड़ के सब मुस्लिम भाइयों को, बहनों को और मेरे मतदार बंधु को, मतदार राजों को नम्र विनती करता हूं कि जिस प्रकार से नांदगांव शहर में बहुत अच्छा ईदगाह बनाया, राजस्थान से पत्थर लाके लाल पत्थर में बहुत बढ़िया ईदगाह बनाया, वॉल कंपाउंड बनाया, उस तरीके से गोर गरीब और अच्छे लोगों, अच्छे मुस्लिम बांधवों के लिए बहुत अच्छा सा शादी खाना ही बनाया, जो कि पूरे उत्तर महाराष्ट्र में शादी खाना और ईदगाह नहीं है। कि मनमाड़ में ईदगाह नहीं है तो मनमाड़ में ईदगाह की जगह अपन कहां से तो भी खड़ी करेंगे। आदरणीय शिंदे साहब ने ही मुझे प्रॉमिस किया है कि ईदगाह के लिए सरकार की तरफ से जगह देंगे और अच्छा सा बढ़िया एक शादी खाना ही बनाएंगे, जो कि गोर गरीब लोगों की और अच्छे लोगों की उधर शादी होगी, मुस्लिम भाई बहनों को शादी करने को जगह देंगे। तो मैं आपको विनती करता हूं कि आपको शादी खाना अपने को बनाने का है, अच्छा सा ईदगाह अपने को बनाने का है, जिससे अपनी अच्छी नमाज होगी, सब अच्छी दुआ पढ़ेंगे, अच्छी सी शादी खाना अपने को बनाने का है। तो मैं आपको एक ही विनती करता हूं कि ये साल में जो नगर पालिका की निवडणूक है उसमें बबलू पाटिल, इनको आप, इनकी निशानी धनुष्यबाण है और अनुक्रमानिका नंबर 7 बबलू पाटिल। पाहता मित्रांनो, म्हणजे हे आहेत शिंदे गटाचे थोडक्यात म्हणलं तर हिंदुत्व टिकवणारे लोक। म्हणजे आता हिंदुत्व राहिलं नाहीये, आता फक्त राजकारण राहिलेलं आहे। कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यांना सांगितलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आता मुळात सांगायचं गेलं तर फक्त 100%च राजकारण राहिलेलं आहे। कारण जिकडं तिकडं आता अल्लाच्या पुढे नतमस्तक झाल्यात, आपल्या देवांच्या समोर नतमस्तक झाल्यात, येशूच्या पुढे नतमस्तक झाल्यात। ठीक आहे, सर्व धर्म समभाव तुम्ही जी सध्या मोहीम चालू केली, मला या गोष्टीचा अभिमान आहे। कुठल्याही धर्माला आपण खाल्लेपणाचा दर्जा देऊ शकत नाही, कारण ती हिंदू मध्ये पद्धत नाहीये। आपण कुठल्याही धर्मातला व्यक्ती असेल, तो कुठलाही देव असेल, त्यांना जर आपण मानत नसेल तर त्यांना बेइज्जती करायचा आपला कुठला अधिकार नाही। पण आज हे कुठं हिंदुत्व गेलं यांचं? ज्या हिंदुत्वासाठी यांनी काँग्रेसच्या सोबत सत्ता होती, ते म्हणले की हे हिंदू नाहीयेत, आम्हाला यांच्या सोबत सत्तेत राहायचं नाहीये। मुस्लिमांबद्दल नेहमी स्टेटमेंट राहिलेलं आहे काही लोकांचं बरेच। मग आज काय झालंय? कारण आज महानगरपालिका, पंचायत समिती अशा बरेच गोष्टीचे निवडणूक आहेत, त्यामुळे आता या लोकांना सगळ्या देवांच्या पुढे झुकावं लागतं। या लोकांच्या पुढे म्हणजे ह्यांचे तळपाय चाटायची वेळ आली। म्हणजे थोडक्यात जर आपण असं घोषित केलं की बाबा आता भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे गटाचं हिंदुत्व संपलेलं आहे, मग कुठंतरी ह्या गोष्टीचा विचार पडतो की बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुतणे राजसाहेब ठाकरे, आज यांना का म्हटलं जाते की हिंदुत्वासाठी काम करत नाही? म्हणजे जेव्हा ते करतील ते चालतं आणि हे केले तर नाही चालणार। पण शेवटपरे आमचे इमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या सोबतच असेल। तुम्ही कितीही पाट्या बदला धर्माच्या, तुम्ही कितीही पाट्या बदला आपल्या पक्षाच्या, तरी आमचे विचार नेहमी याच लोकांसोबत राहतील। तुमच्यासारख्या लोकांचं आम्ही कधी समर्थन करणार नाही। इथले लोक काही बावळट आहेत जे करत असतील, पण आमच्यासारखे लोक अजूनही टिकून आहेत। बाकी तुम्ही लावा कितीही ताकद। जय हिंद, जय महाराष्ट्र।